विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे। आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्याय 1.3 आपण अभ्यासणार आहोत। इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला। विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया। तत्पूर्वी माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं। दररोज चला होता शिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? स्वाध्याय 1.3 इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला। पहिला प्रश्न काय आहे? अक्षरमालेत ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? प्रश्न काय म्हणते पहा। ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर, ईच्या नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरचा अक्षर, ईच्या नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर कोणता आहे पहा। हे ई इथं आहे, हे 5 आणि हे 5 10 11 12 13, 13व्या स्थानावर कोणतं अक्षर आलं? आर। बरोबर आहे, 13व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील ही पहा, ही उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे। या अक्षराच्या डावीकडील आपल्याला इथं काय म्हणलेलं आहे? या अक्षराच्या डावीकडील म्हणजे इकडलं डावीकडील चौथे अक्षर, डावीकडील परत चौथा अक्षर। या आरच्या पाठीमागं काय आहे? क्यू आहे, त्याच्यानंतर पी आहे, ओ आहे आणि एन, म्हणजे हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं अक्षर काय आलं? एन आलं। पुढं काय म्हणते? यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? आलं का लक्षात? आता ह्याच्या मध्यभागी कोणतं येईल हो अक्षर? ह्या आर आणि एनच्या मध्यभागी, दोघाच्या मध्यभागी काय येईल? तर दोघाच्या मध्यभागी येईल पी हे अक्षर येईल। कोणतं अक्षर येईल? पी आहे का पर्यायात? आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 काय आहे? प्रश्न क्रमांक 2, अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली। या अक्षरमालेत 21व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? काय म्हणते पहा, नेहमीची अक्षरमाला जी आहे आपली ती ABCDEFGH अशा पद्धतीनं आहे। मग त्याच्यानंतर काय म्हणते त्यानं पहा, काय म्हणलेलं आहे? प्रत्येक अक्षरमाला कोणती आहे? हे ABCDE हे 5चा गट, त्याच्यानंतर FGHIJK 1 2 3 4 5 हे 5चा गट, त्याच्यानंतर हे KLMNO हे PQRST, त्याच्यानंतर UVWXY। आता पुढं काय म्हणतंय? पहिली 3 अक्षर प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने हे लिहिली। 3 समजा उलट, पहिली 3 CBA लिहिली, ह्याची 3 उलट लिहिली, ह्याची 3 उलट लिहिली। मग नवीन अक्षरमाला तयार केली, म्हणजे नवीन अक्षरमाला केली तर ह्याचा क्रम तेच राहणार आहे। अक्षरमालेतील 21व्या म्हणजे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 1 21, म्हणजे हे UVWXY हा जो शेवटचा गट आहे हे 21, ह्याची उलट करा। पहिले 3 अक्षर काय करा? पहिले 3 अक्षर उलट करा, म्हणजे इथं काय येईल? हे WVUXY। मग 21व्या क्रमांकावर कोणता अक्षर येईल? हे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि हो का हे W येईल 21व्या क्रमांकावर। कोणता अक्षर येईल? W। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3। आलं? चला
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? पहा आपल्यासाठी या ठिकाणी अक्षरमालेतील अक्षरांचा क्रमांक त्याच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट आहे असे गृहीत धरल्यास एच व पी अक्षराच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती? प्रश्न काय म्हणते पहा. हे ए बी सी डी ई, हे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. अक्षरांचा क्रमांक ह्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11 हे जे क्रमांक आहेत त्याच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट आहे म्हणायचं. धरल्यास एच कुठं आहे? हे इथं आहे. पी कुठं आहे? इथं आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 ह्याचा मूळ क्रमांक 8 आहे. ह्याचा 9 10 11 12 13 14 15 16. पीचा किती आहे? 16. आता ह्याच्या 5 पट म्हणजे हे 8 गुणिले 5 किती झाले? 40. हे 16 गुणिले 5 किती झाले? 80. यांची बेरीज म्हणजे 40 अधिक 80 बरोबर 120. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 120 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. चला, अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 का आहे? अक्षरमालेत पी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु एसच्या लगत नसलेले अक्षर डावीकडून कोणत्या स्थानावर आहे? पहा, अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. पी पासून एक अक्षर वगळून, हे पी इथं आहे, एक अक्षर वगळायचं. पी पासून काय म्हणतंय? एक अक्षर वगळायचं. येणारे परंतु एसच्या लगत नसलेले एक अक्षर, आपण पी पासून एक अक्षर जर वगळलो तर आर येते, पण हे काय आहे? एसच्या लगत आहे. मग पी पासून इकडलं जर एक अक्षर वगळलो ओ तर हे एन येते. तर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? मग आता हे उजवी बाजू आहे इकडली. हे उजवीकडून हे 5 आणि 5 10 11 12 कोणत्या स्थानावर आहे? ते 12व्या स्थानावर आहे. 12व्या. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. कोणत्या स्थानावर आहे? ते 12व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 3. आलं. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. अक्षरमालेत जे नंतर येणाऱ्या 6व्या स्थानावरील अक्षर, जेच्या नंतर येणारं 6वे, हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तर काय म्हणतंय? अक्षरमालेत जे नंतर येणाऱ्या 6व्या स्थानावरील अक्षर, जेच्या नंतर येणारं 6व्या स्थानावरील अक्षर, हे जे कुठं आहे? इथं आहे. हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं. का आलं तिथं 6व्या स्थानावर? पी हे अक्षर आलं. बरोबर आहे. इथं काय आलं? हे पी आलं ह्या जेच्या नंतर. 6व्या स्थानावर अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील, ही उजवी बाजू आहे, ह्याच्या डावीकडील 4थे अक्षर, ह्याच्या डावीकडील म्हणजे आता 4थे अक्षर घ्यायचं म्हणजे पहा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं काय झालं? एल. 4थे अक्षर, यांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? या दोघाच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर कोणते अक्षर येईल? आता पहा, हे इथं पी आहे, हे एल एम एन ओ पी. आता ह्याच्या मध्यभागी काय आहे? ते इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, काय राहिलं? एन हे अक्षर येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 एन हे अक्षर येते.
आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 6 का आहे, दिलेल्या अक्षरमालेतील तिसरे अक्षर 2 वेळा. अक्षरमाला लिहू आपण इथं अगोदर. ABCDE, EFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. हे 5चा गट आहे, हे 5चा गट आहे, हे 5चा गट, हे 5 आणि हे 5. झड येत नाही, हे 25. काय म्हणते, दिलेल्या अक्षरमालेतील तिसरे अक्षर 2 वेळा. तिसरं अक्षर काय, सी. हे सी 2 वेळा घेतलं. 19वे अक्षर 2 वेळा. 5 आणि 5 10 आणि 5 15. 16 17 18 19. 19वे अक्षर काय, एस. हे 2 वेळा घेतलं. पहिले अक्षर, त्याच्यानंतर पहिले अक्षर ये. 9वे अक्षर 9. 5 आणि 5 10. 9वा अक्षर आय. त्याच्यानंतर 12वे अक्षर 5 आणि 5 10 11. 12वा अक्षर यल. प्रत्येकी 1 वेळा घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते. उजवीकडील लगतचे अक्षर कोणते. पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, सी 2 वेळा घेतले, एस 2 वेळा घेतले. मग याच्यापासून आपल्याला काय करायचे, आता अर्थपूर्ण शब्द बनवायचे. काय होईल आता अर्थपूर्ण शब्द ह्याच्यापासून तयार. पहा, हे सी, यल, ए, हे डबल एस, आय, सी. क्लासिक हा शब्द तयार झाला अर्थपूर्ण. मग क्लासिक हा शब्द तयार झाल्यावर त्याच्या मध्यभागी 1 2 3 4 5 6 7. मग इकडून 3 गेले, इकडून 3 गेले. मध्यभागी काय येईल, यस हे अक्षर येईल. मध्यभागी काय येईल, यस हे अक्षर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. मध्यभागी कोणतं अक्षर येईल, यस हे अक्षर येईल. म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे अनुक्रमे घ्यावे लागतील. पहा, अक्षरमाला ABCDE, EFGHIJKLMNOPQRSTUVWXY. आता काय म्हणतंय, इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षर. आता इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवायचे आपल्याला, तर मग काय करावं लागेल, पर्यायी 1 घ्या. 8वा अक्षर काय, 5 आणि 5 10. हे 5 6 7 8. 8वा अक्षर काय, पर्यायी 1 घेऊ, हे एच. त्याच्यानंतर 5वा अक्षर हे ई. त्याच्यानंतर पहिला अक्षर ए. 12वा अक्षर यल. 20वा अक्षर 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 टी. 8वा अक्षर 5 6 7 8 एच. 25वा अक्षर वाय. 25वा अक्षर काय, वाय. हेल्दी, HEALTHY. मग दुसरा पर्याय जर घेतला तर 23वा 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 21 22 23. 23वा काय असेल, डब्ल्यू. त्याच्यानंतर 9वा आय. 9वा काय असेल, आय. त्याच्यानंतर 19वा यस. त्याच्यानंतर 4थं डी. त्याच्यानंतर 15वा 5 आणि 5 10 आणि 5 15. 15वा काय, ओ. त्याच्यानंतर 13 10 11 12 13वा यम. काय आहे, विजडम. त्याच्यानंतर तिसरा पर्याय घेऊ, 3. तिसरा अक्षर काय, सी. 12 5 आणि 5 10 11 12 यल. 5वा अक्षर ई. त्याच्यानंतर 3 12 5. 22वा अक्षर हे 20 21 22वा अक्षर व्ही. 5वा अक्षर ई.
18 5 10 15 16 17 18 आर. क्लेवर. क्लेवर. त्याच्यानंतर चौथा पर्याय 18 5 10 5 15 16 17 18वा अक्षर आर, 9वा अक्षर आय, तिसरा अक्षर सी, 8वा अक्षर एच. रिच. हे क्लेवर, रिच, विजडम, हेल्दी. तर इंटेलिजंट या शब्दाचा अर्थ क्लेवर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय तर ह्याचं पर्याय क्रमांक 3 क्लेवर या शब्दापासून इंटेलिजंट या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार होतो. आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. का आहे प्रश्न क्रमांक 8 आपल्यासाठी पाहू आपण. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील तिसरे व पाचवे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षराची जोडी कोणती? पहा, दिलेल्या अक्षरमालेतील काय म्हणतंय, प्रत्येक गटातील तिसरे आणि पाचवे अक्षर हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर काय म्हणतंय, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील तिसरे अक्षर, ह्याचं तिसरं सी आहे, ह्याचं तिसरं एच आहे, ह्याचं तिसरं एम आहे, ह्याचं तिसरं आर आहे, ह्याचं तिसरं डब्ल्यू आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हणतंय, पाचवे. हे पाचवे ई जे ओ टी वाय. हे 10 अक्षर झाले. 1 2 3 4 5 आणि हे 5 10. नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षराची जोडी कोणती? दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षराची जोडी कोणती? पहा, समान अंतरावर म्हणजे 1 2 3 4 5. आता हे एच टी, एच किती आहे, इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 नंबरला आहे. आणि टी इकडून कितीला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. मग दोन्हीकडून बी समान अंतरावर आहे किंवा एच टी. जे डब्ल्यू आहे का, जे कुठं आहे, इथं आहे. मग जे इकडून किती आहे, 1 2 3ला आहे. डब्ल्यू इकडून कितीला आहे, 1 2 3 4 5ला आहे. नाही, जे डब्ल्यू नाही. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक 1, दोन्हीकडून बी समान अंतरावर. हे 9 9, इकडून एच 9 नंबरला आहे, टी इकडून 9 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, पाहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक 2 4 6 8 अशा फक्त क्रमवार समसंख्यांनी दर्शविल्यास अनुक्रमे 32 10 व 40 क्रमांकाची अक्षरे कोणत्या शब्द बनवतील? पहा, त्याने काय म्हणते, हे अक्षरमालेमध्ये जे क्रमांक आपण क्रमवार दिले त्याच्याऐवजी 2च्या फरकाने द्यायचे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर पहा, आपल्याला काय करायचे, 2 4 6 8. आता हे 32व्या म्हणजे 16चे दुप्पट 32. ह्याची 1ची हे 2 होणार, इथं काय होणार, हे 10 होणार, इथं काय होणार, हे 20 होणार, इथं 30 होणार, हे काय होणार, इथं 32. 32वा काय, पी. 10वं काय, ई. आणि 40वा काय, हे 5 5 10 आणि 20, हे 15 आणि 20, हे काय, हे 40वा टी. कोणता शब्द बनवतील, कोणता शब्द बनवतील? पीईटी, पेट. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय, कोणता शब्द बनवतील? पीईटी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय आहे पहा.
अक्षरमालेतील कोणती अक्षरे पूर्ण वर्गसंख्येच्या दुप्पट क्रमांक असलेल्या स्थानावर आहेत? पूर्ण वर्गसंख्येच्या दुप्पट क्रमांक असलेल्या स्थानावर आहेत. हे अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ, त्याच्यानंतर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. पहा, पहिला पर्याय घ्या ADI. आता आपण जर पूर्ण वर्गसंख्या म्हणलं तर काय आहे? पूर्ण वर्गसंख्या कोणत्या आहेत पहा. हे 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. आता एवढंच बस झालं, कारण की 25ची दुप्पट येत नाही, 16ची बी दुप्पट येत नाही, फक्त इथं 9ची दुप्पट येऊ शकते 18. बरोबर आहे. पूर्ण वर्गसंख्येच्या दुप्पट 1चा वर्ग 1, त्याची दुप्पट 2, 4ची दुप्पट 8, 9ची दुप्पट 18, 16ची दुप्पट 32, इथे येतच नाही, आपले 25च अक्षर आहेत. मग 2 नंबरच्या स्थानावर काय आहे? बी आहे. 8 नंबर 5, 6, 7, 8 नंबरला H 18, 5 आणि 5 10 आणि 5 15, 16, 17, 18 R. हे BHR, BHR पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? BHR पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील सुरुवातीची 2 अक्षरे त्याच क्रमाने शेवटी लिहिल्यास नवीन मांडणीमध्ये घन संख्येइतका क्रमांक असलेली अक्षरे कोणती? घन संख्येइतका अक्षर असलेली अक्षरे कोणती? पहा काय म्हणते. अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील सुरुवातीची 3 अक्षरे त्याच क्रमाने शेवटी लिहिली. सुरुवातीची जी 3 अक्षरं आहेत याच क्रमानं ABCD ही काय केली? पुढं लिहिली. नवीन मांडणीमध्ये घनसंख्ये इतका क्रमांक असलेली, म्हणजे इथं काय होईल? अक्षरमाला हे 3 अक्षर पुढं घेऊ. हे DE, त्याच्यानंतर हे 3 पुढं घ्यायचे IJ, त्याच्यानंतर हे 3 पुढं घ्यायचे NO, त्याच्यानंतर हे 3 पुढं घ्यायचे ST, त्याच्यानंतर हे 3 पुढं घ्यायचे XY. बरोबर आहे. आता आपल्याला काय, आता हे 3 राहिलेले पुढं घ्यायचे. हे ABCD इथं घ्या. हे ABC, पुन्हा HIJ KLM PQR UVW झाली नवीन अक्षरमाला. नवीन मांडणीमध्ये घन संख्ये इतके क्रमांक असलेले अक्षर. घन 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आता 3चा घन इथं 27ला शब्दच नाही. पहिली येईल 12 हे D आणि 8वी, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, हे 8वी T. DT पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? DT पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 का आहे? अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील टोकाची 2 अक्षरे घेऊन मांडल्यास त्या मांडणीतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? अक्षरमालेचे काय म्हणते त्यानं? टोकाची 2 अक्षरे. अक्षरमाला पहा. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. आता टोकाची 2 अक्षरे म्हणते, म्हणजे हे ए आणि ई घ्यायचं. हे ए घेतलं. 2 अक्षरे घेऊन मांडल्यास त्या मांडणीतील हे FJKOPTUY कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल? हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा क्रम.
आता पहिला काय पर्याय आहे 7 6 8. 7व्या नंबरला काय पी, 6 नंबरला ओ, टीला काय हे काही POT पॉट म्हणजे भांडे, POT पॉट म्हणजे पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला मिळालं उत्तर. पहिला पर्याय क्रमांक 1 येईल POT पॉट म्हणजे भांडे. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. का आहे प्रश्न क्रमांक 13? अक्षरमालेत P व X या अक्षरापासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? P पासून आणि X पासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? हे P Q R S T U V W X Y. आपल्याला काय म्हणते? ह्या P आणि X पासून किती येते एकूण अक्षर? 1 2 3 4 5 6 7 8 9. मग इकडून 4 गेले, इकडून 4 गेले, समान अंतरावर टी हे अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे? टी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? टी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 14 आणि 15 साठी सूचना येतात. का आहे 14 व 15? अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या गटाच्या स्थानात अदलाबदल केली तसेच दुसऱ्या व 5व्या गटाच्या स्थानांचीही अदलाबदल केली. यानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिल्या आणि तिसऱ्या, दुसऱ्या आणि 5व्या गटाचे अक्षरमालेतील त्यांची काय करायचे? अदलाबदल आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर पहा, आपली मूळ अक्षरमाला काय? ABCDE हे F GHIJ KLMNO PQRST UVWXY. काय म्हणतोय? पहिल्या आणि तिसऱ्या हे पहिले अक्षरमाला इथं घेऊन जायची आहे. म्हणजे इथं हे आणा KLMNO. पुन्हा इथं काय येईल? ABCDE. आलं. त्याच्यानंतर पहिल्या व तिसऱ्या तसेच दुसऱ्या व 5व्या हे दुसरी कुठे घेऊन जायचे? हे इथं 5व्याच्या ठिकाणी घेऊन जायचे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी कुठे घेऊन जायचे? 5वी. म्हणजे हे PQRST झाल्यावर हे काय येईल? FGHIJ आणि इथं काय येईल? UVWXY. ही अक्षरमाला तयार झाली. आता नवीन मांडणीमध्ये C या अक्षरापासून समान अंतरावर असलेली अक्षरे कोणती? आता C नवीन मांडणीमध्ये काय म्हणतंय? C या अक्षरापासून समान अंतरावर असलेली अक्षरे कोणती? पहिला पर्याय बघू H आणि M. H कुठं आहे दादा? इथं KLM. हो का, इथं H आहे. त्याच्यानंतर हे C इथं आहे. त्याच्यानंतर M इथं आहे. आता पहा, ह्या C पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10व्या नंबरला M. C पासून इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे C पासून H आणि M हे अक्षर समान अंतरावर आहेत. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15. का आहे? नवीन मांडणीमध्ये Pच्या एका टोकाला 6व्या स्थानावर असलेले परंतु Fच्या लगत नसलेले अक्षर कोणते? नवीन जे मांडणी केलेली आहे आपण अक्षरमालेची, हे नवीन मांडणी केलेली आपली जी आहे त्याच्या काय म्हणतंय? Pच्या एका टोकाला 6व्या स्थानावर. आता एका टोकाला म्हणजे कुठल्या? काहीच माहिती नाही. मग Pच्या दोन्ही बी टोकाचे घेऊ आपण. हे P ह्याच्या 6व्या स्थानावर 1 2 3 4 5 6. हे Pच्या 6व्या स्थानावर आलं G. Pच्या इकडल्या 1 2 3 4 5 6 इकडल्या स्थानावर आलं Y. दोन्ही टोकाचे आपण घेतले. एका टोकाला आलं Y आणि दुसऱ्या टोकाला काय आलेलं आहे? G आलेला आहे. बरोबर आहे. एका टोकाला 6व्या स्थानावर असलेले परंतु Fच्या लगत नसलेले. आता Fच्या लगत नसलेले म्हणजे ह्याची गरज नाही. अक्षर कोणते? Y. पर्याय क्रमांक 3. किती सोपा प्रश्न आहे. आलं. चला पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. अक्षरमालेत
यम पासून वाय पर्यंत असलेल्या अक्षराखाली ए पासून यम पर्यंत असलेल्या अक्षरे लिहिल्यास यल या अक्षराच्या वर कोणते अक्षर येते पहा. अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. पुढं काय म्हणते हे ना, यम पासून वाय पर्यंत असलेल्या अक्षर यम पासून ए बी सी डी ई अक्षराच्या खाली ए पासून यम पर्यंत असलेल्या अक्षरे लिहिल्यास ए बी सी डी ई हे एफ जी एच आय हे जे के एल एम. यल अक्षराच्या वर कोणतं येते तर यलच्या वर एक्स येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 आलं. किती सोपं आहे बघा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17. का आहे प्रश्न क्रमांक 17? अक्षरमालेतील एच पासून व्ही पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास सुरुवातीपासून 7वे अक्षर कोणते? काय म्हणते पहा. अक्षरमालेत एच पासून व्ही पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास एच पासून व्ही पर्यंतची म्हणजे हो का हे एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास म्हणजे व्ही 1 नंबरला लिहिलं. इकडून नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15. सुरुवातीपासून 7वे अक्षर. सुरुवातीपासून 7वे कोणते? पी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3. सुरुवातीपासून 7वे हे उलट लिहिले म्हणजे इथे 1 नंबर आला. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 काय आहे? प्रश्न क्रमांक 18. दिलेल्या वर्णमालेतील ए पासून एक सोडून एक अक्षर लिहिल्यास क्रमशः 13वे अक्षर कोणते? पहा. हे ए बी सी डी ई हे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता तुम्ही म्हणसाल प्रत्येक वेळेस हे एवढे लिहायचं. आपल्याला लिहायची गरज नसते. तुम्हाला तिथं असते वर. इथं आपल्या सुरुवातीला होती त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नाला हे लेखन करतोय. काय म्हणते? ए पासून एक अक्षर सोडून हे एला 1 नंबर द्या. बी सोडा. सीला 2 द्या. हे 3 द्या. हे सोडा. हे वधी सोडला. हे सोडला 1 2 3 हे सोडला. इथं 4 हे सोडला. 5 हे सोडला. 6 हे सोडला. 7 हे सोडला. 8 हे सोडला. 9 हे सोडला. इथं 10 हे सोडला. इथं 11 हे सोडला. ह्याला 12 हे सोडला. हे 13. 13व्या ह्याला कोणतं येते? वाय येते. 13वे अक्षर कोणते? वाय. पर्याय क्रमांक 1 येते वाय. वाय कुठं आहे? 1 नंबरलाच आहे. आलं. काय अवघड आहे का? हो काहीच अवघड नाही. किती सोपं आहे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 19. काय म्हणतंय? एसच्या शेजारी आहे पण क्यूच्या शेजारी नाही असे अक्षर कोणते? आता एसच्या शेजारी आहे पण क्यूच्या शेजारी नाही. हे पहा. पी क्यू आर एस टी यू एसच्या शेजारी आहे पण क्यूच्या शेजारी नाही. तर एसच्या शेजारी कोणतं अक्षर आहे? आर आहे पण इथं क्यूच्या शेजारी येते ना. हे येईल का? नाही. टी. हे एसच्या शेजारी टी आहे पण क्यूच्या शेजारी आहे का? नाही. मग उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. किती सोपा आहे प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या चौपट असल्यास
पुढीलपैकी कोणत्या अक्षराची किंमत 52 येईल? पहा, हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर पहा, प्रश्न काय म्हणते माहिती आहे का? अक्षरमालेत अक्षराची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या चौपट आहे. म्हणजे अक्षराची किंमत 52 असेल तर त्याच्या अक्षराचा मूळ क्रमांक किती असणार आहे? चौपट असल्यास त्याची किंमत 52 आहे. 52ला 4 न भाग घाला. 4 1 4 13 चौक 52. उत्तर काय आहे? ते 13. मग आपल्याला काय करायचे? 13व्या क्रमांकाचे अक्षर आपल्याला शोधायचं आहे. 5 आणि 5 10, 11 12 13. 13व्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? यम आहे. कोणता आहे? यम आहे. आलं का लक्षात? पुढं काय म्हणते त्यानं? चला, उत्तर आले. पुढं काय म्हणत नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? पुढं प्रश्न क्रमांक 21. का हे प्रश्न? दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून क्रमशः मूळ संख्यांच्या अनुक्रमांकाची सर्व अक्षरे घेऊन ती एका सरळ रेषेत लिहिली तर डावीकडून 5वे अक्षर कोणते? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय? ह्याला क्रमांक दिले तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असं हे क्रमांक किती येतं? 25 क्रमांक आहेत. पुढं काय म्हणतंय? डावीकडून म्हणजे इकडून, हे इकडून, ही डावी बाजू आहे, इकडं ही उजवी बाजू आहे. क्रमशः मूळ संख्याच्या अनुक्रमांकाचे अक्षर. मूळ संख्या कोणत्या आहेत? हे 2, हे का हे 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर हे 7, हे मूळ संख्या 7 झाल्यावर 8 9 10 11, हे का हे 11, त्याच्यानंतर हे का हे 13 14 15 16 17, हे का हे 17 18 19, हे किती आहे? 19 20 21 22 23, हे का हे 23. हे काय आहे? मूळ संख्या आहेत. हे काय आहे? तर मूळ संख्येचे अक्षर आहेत. एका सरळ रेषेत लिहिली तर डावीकडून 5वे अक्षर. हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. 5वं अक्षर काय येईल दादा? के येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 22. का आहे प्रश्न क्रमांक 22? दिलेल्या अक्षर मालिकेवरून कॅट कम हेन बरोबर किती? अक्षरमालेवरून काय केलं इथं? अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी एच आय आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. काय म्हणते ह्यानं? सी ए टीला काय केलं आहे तिथं? 54 दिलेलं आहे. सी ए टीला काय दिलेलं आहे? 54 दिलेलं आहे. आता पहा, आता सी इथं 3 आहे, एला 2 आहे, 3 आणि 2 5, टीला किती आहे? 20. 20 आणि 5 25 नाही. इकडून नंबर द्या. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 21 22 23. सीला 23, एला 25 आणि टीला 6. आपण उलट क्रमाने जर दिले तर टीला 6 येतंय. हे 23 आणि 23 आणि 6 29. आता पहा, इथं पहा, बेरीज करू आपण.
हे CAT, ला किती नंबर आला आहे 23, एला किती आला आहे 25 अधिक टीला 6, 8 आणि 6 14ला 4 हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 1 5. इकडून क्रमांक जर दिलं तर CAT 54 येऊ लागले. आता इथं COME 68, C कुठं आहे इथं आहे हे 23 अधिक O कुठं आहे इथं आहे 11 नंबरला येते अधिक M किती आहे 13 नंबरला येते, E कितीला येते 21 नंबरला येते. बेरीज करा 1 आणि 3 4 आणि 1 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 काय येऊ लागले इथं 6. जर म्हणलं तर 23 11 13 आणि 21 ह्याची बेरीज करा 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 आणि 1 8, 68 इथे ह्याची बेरीज किती आहे 68 इथे आहे. तसं आपल्याला H किती नंबरला आहे इकडून हे H इथं आहे 5 10 आणि 5 15 16 17 18 हे 18 अधिक E किती नंबरला आहे 21 नंबरला आहे अधिक N किती नंबरला आहे 5 आणि 5 10 11 12 नंबरला आहे. हे 18 आणि 12ची बेरीज किती होते 30 होते. 18 आणि 2 20 आणि 30, 30 आणि 21 51. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, काय अवघड नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 23 काय दिले, या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता पहा या SAID यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. इथं काय दिलेलं आहे हे DOWNSTAIRS कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता पहा इथं SAID इथं S दिले का दिले, ए दिले का दिले, आय दिले, डी दिले, DAT डी ए टी. आता इथं ई नाहीच की हो, ई नाही म्हणून हे डेट येत नाही. SUN यू आहे का इथं कुठं नाही म्हणून हे येत नाही. OWL OIWI एल आहे का नाही म्हणून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल, बाकीचे त्याच्यामध्ये इथं शब्द त्याच्या बाराखड्याच नाहीत त्याच्यामुळं उत्तर काय पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 24 काय आहे. प्रश्न क्रमांक 24 अक्षरमालेतील 5व्या व 3ऱ्या गटातील 3ऱ्या स्थानावरील अक्षराच्या अनुक्रमांकाची वजाबाकी केल्यास कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मिळतो. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY काय म्हणतंय 5व्या व 3ऱ्या हे 3री आणि 5व्या गटातील 3ऱ्या स्थानावरील 1 2 3 हे 3ऱ्या स्थानावर M इथं 3ऱ्या स्थानावर W अक्षरांच्या अनुक्रमांकाची वजाबाकी हे 13 नंबरला का आहे हे 5 5 10 11 12 13 नंबरला M आहे. W हे 20 21 22 23 नंबरला आहे. मग ह्याची वजाबाकी 23 वजा 13 बरोबर 10. 10 नंबरला जे हे अक्षर येते. कोणतं अक्षर येते जे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय येते जे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 25 आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो. स्वाध्याय 2.1 स्वाध्याय कोणता आहे हा 1.3 आहे. सॉरी आपण 1.1 अभ्यासला आहे, 1.2 अभ्यासलेला आहे. आता या ठिकाणी 1.3 स्वाध्याय आपण अभ्यासत आहोत. अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे. पहा अक्षरमालेमध्ये कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक
घनसंख्येची दुप्पट आहे. आता पहा, प्रश्न सोपा आहे. काय करायचं, ABCDEFGHIJ KLMNOP PQRST UVWXY. आता 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आता पहा, कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे? 1ची दुप्पट 2, 8ची दुप्पट 16, 27. इथं 27च येत नाही, त्याची दुप्पट इथे येत नाही. एकतर 2 नंबरचा असावं लागेल, नाही तर 16 नंबर. हे 5 आणि 5 10, 5 15. 16 नंबरचं काय? पी आहे. हो का, इथं पी आहे. 2 नंबरची बी आहे का? नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. एकदम सोपा प्रश्न आहे. आलं. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 26 कडे जायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 26 का आहे? प्रश्न क्रमांक 26, अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पहा, अक्षरमाला ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. आता क्रमांक घ्या. पहिला पर्याय घ्या. 2 21 3. 2चं काय? बी. 21 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 20 आणि 1 21 यू. आणि 3 नंबरचं काय? सी. BUC तयार होते. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होते का? नाही. पर्याय दुसरा घ्या. 16 23 14. 5 आणि 5 10 15. 16ला पी. त्याच्यानंतर 23 21 22 23 PW. 14ला 11 12 13 14 PWN. नाही. पर्याय क्रमांक 3 4 6 7. 4ला काय? डी. 6ला काय? F. 7ला काय? जी. त्याच्यानंतर 18 1 20. त्याच्यानंतर 18 1 20. 18ला काय? 5 आणि 5 10. हे 18 1 20. 5 10 15. 16 17 18. 1ला ए. 20ला 5 10 15 20ला टी. RAT. रॅट म्हणजे उंदीर. हा शब्द तयार होतो अर्थपूर्ण. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. आलं का? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 27, अक्षरमालेतील डावीकडून 15वे अक्षर. हे अक्षरमाला ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY ही अक्षरमाला आहे. डावीकडून ही उजवी बाजू आहे. ही डावीकडून 5 आणि 5 10 आणि 5 15वे अक्षर ओ. नेहमीच्या क्रमांकाने लिहून इतर अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 21व्या स्थानावर कोणते अक्षर येते? म्हणजे 15वे अक्षर जशाच तसं लिहायचं. बरोबर आहे. आणि बाकीचे अक्षर काय करायचे? उलट क्रमाने लिहायचे आहेत. बाकीचे अक्षर काय करायचे? उलट क्रमाने लिहायची आहेत. लिहिल्यास 21व्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल? पहा, आता 15वे अक्षर कोणता आहे? ओ आहे. त्याच्या पुढचे आपल्याला काय करायचे? उलट क्रमाने लिहायचे. म्हणजे हे YXWVU. त्याच्यानंतर TSRQP हे लिहायचं आहे. मग आता हे लिहिल्यास 21व्या स्थानावर हे 15 16 17 18 19 20 21व्या स्थानावर काय येईल? हे टी हे अक्षर येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न, अक्षरमालेतील प्रत्येक गटातील अक्षरे उलट क्रमाने त्याच गटात लिहिली तर HOT या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षराचे डावीकडून अनुक्रमांक काय? हॉट म्हणजे गरम.
कोल्ड म्हणजे थंड. आपल्याला काय म्हणते आता, अक्षरमालेतील प्रत्येक गटातील अक्षरे उलट म्हणजे हे ए बी सी डी ई, हे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता इथं काय म्हणते, हीच अक्षरमाला उलट लिहा म्हणजे ई डी सी बी ए, त्याच्यानंतर जे आय एच जी एफ ओ एन एम एल के टी एस आर क्यू पी वाय एक्स डब्ल्यू व्ही यू लिहिलं. तर एच ओ टी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षराचे डावीकडून अनुक्रमांक काय, हे उजवी बाजू आहे, डावी बाजू ही आहे. आता एच ओ टी हॉटचा विरुद्धार्थी काय येते, सी ओ एल डी कोल्ड येते. काय येते, कोल्ड. मग आता सी किती नंबरला आहे, 1 2 3 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे, 5 आणि 5 10, 11 नंबरला ओ आहे. एल किती नंबरला आहे, एल कुठं गेला, इथं आहे, 14 नंबरला एल. डी किती नंबरला आहे, 2 नंबरला, म्हणजे 3 11 14 2, हे 3 11 14 2, 3 11 14 2 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3. 3 11 14 2 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय, अक्षरमालेत के ते टी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास अक्षरमालेच्या उजवीकडून 12व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. के ते, आता हे ए बी सी डी ई, हे एफ जी एच आय जे. आता काय म्हणते, के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, हे जे वाय पर्यंत. काय म्हणते, के ते टी पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने. आता इथं बघा, हे 10, आता टी पर्यंतचे म्हणजे हे 11, एसला 12, आरला 13, क्यूला 14, पीला 15, हे 16 17 18 19 आणि हे 20 नंबरला के. लिहिल्यास उजवीकडून 12व्या स्थानावर कोणते, उजवीकडून 12वं स्थान, हे 1 2 3 4 5. त्याच्यानंतर हे उलट 6 7 8 9 10 11 12, 12व्या स्थानावर क्यू हे अक्षर येते. 12व्या स्थानावर कोणता अक्षर येते, क्यू हे अक्षर येते 12व्या स्थानावर. म्हणजे उत्तर काय येते, क्यू. हे आपण इथं ह्याच्या पुढची इकडे धरायची, इकडून यू कडून के धरायचं इथं, हे उलट आपण इथं. मग काय येते, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. काय आहे प्रश्न क्रमांक 30. अक्षरमालेत केच्या मागे असलेली अक्षरे त्याच क्रमाने वायच्या पुढे घेतल्यास नव्या मांडणीमध्ये गोट या शब्दातील अक्षरांचे डावीकडून अनुक्रमांक काय असतील. अक्षरमालेमध्ये केच्या मागे असलेली अक्षरे त्याच क्रमाने वायच्या पुढे घेतल्यास, केच्या मागचे जे अक्षर होते पहा, हे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि हे वाय. तर केच्या मागचे अक्षर काय करायचे, वायच्या पुढे घ्यायचे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय करायचे, गोट GOAT गोट या शब्दातील अक्षराचे अनुक्रमांक कुठून, डावीकडून. ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. जी कुठं आहे, इथं एक एक अक्षर शोधा. इथं जी कुठं आहे, हो का, इथं जी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. हे काय झालं, 22 नंबर सगळीकडेच आहे. ओ कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5, हे 22 5 कुठं आहे, इथं आहे. इथं आहे का नाही, इथं एक आहे. 22 5. ये कुठं आहे, ये
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे 16 आणि टी कुठं आहे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 22 5 16 10 22 5 22 5 16 10 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. 22 5 16 10 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. अक्षरमालेत 8व्या अक्षराच्या अक्षरमाला ABCDEFGHIJKLMNO PQRSTUVWXY. आता अक्षरमालेमध्ये 8व्या अक्षराच्या 8वं 5 6 7 8 8वं अक्षर काय? एच. हे 8वं अक्षर. 8व्या अक्षराच्या उजवीकडील, ह्याच्या उजवीकडील 6वं, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं 6वं एन, आणि उजवीकडून 10वे अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उजवीकडून 10वे अक्षर. यांच्या दरम्यान कोणतं अक्षर आहे? तर यांच्या दरम्यान आता ह्या दोघाच्या मध्ये कोणतं अक्षर आहे? या दोघाच्या मध्ये ओ अक्षर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. किती सोपं आहे बघा. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. दिलेल्या अक्षरमालेतील के आणि एस यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा अनुक्रमांक जी या अक्षरापासून कितवा आहे? पहा, हे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. काय म्हणते? के आणि एस. के कुठं आहे? इथं आहे. एस कुठं आहे? इथं आहे. 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहेत. यांच्या मधोमध येणारा अक्षर, यांच्या के आणि एसच्या मधोमध येणारा अक्षर कोणता आहे? हे काही इकडून 3 गेले, इकडून 3 गेले, हे ओ आहे. हे कोणता आहे? ओ. अक्षराचा अनुक्रमांक जी या अक्षरापासून कितवा आहे? जी या अक्षरापासून त्याचा अनुक्रमांक कितवा आहे? 2 3 4 5 6 7 हे सॉरी जी पासून म्हणले ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला स्वाध्याय या ठिकाणी 1.3 संपलेला आहे. एका तासिकेमध्ये आपण स्वाध्याय 2.1 घेऊ. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.